अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानामृतं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतीची वाचिता टीका. ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाशी नतमस्तक होत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सद्गुरू पूर्णानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि त्याच कालावधीमध्ये संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव आणि त्यांच्या जन्मोत्सवाला आज तिथीला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या निमित्ताने काही त्या ज्ञानोबरांची वाचिक सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी म्हणून काही त्यांच्या चरित्राचा थोडासा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत ज्ञानोबरांच्या अवताराचं प्रयोजन आपण पाहिलं आणि त्या प्रयोजनातून ज्ञानोबरांचं काय पुढचं कार्य आहे, त्यांनी काय अवताराला येऊन केलं हे लक्षात आपल्या सहजी येईल बरं का. देव असो संत असो या भूतलावरती अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होऊन जगत उद्धाराचं कार्य करतात. हाच त्यांच्या अवताराचं मुख्य एक प्रयोजन आहे. पण ज्यांनी हे अवताराला येऊन कार्य केलं त्यांचं जीवन अतिशय पूजनीय आहे. म्हणून अशा जीवनाच्या ठिकाणी आपण नतमस्तक व्हावं म्हणून सकल संत परिवार ज्ञानोबरांच्या जीवनाशी नतमस्तक आहे. किंबहुना सगळे देव ज्ञानोबरांच्या जीवनाशी नतमस्तक आहेत. पण ज्ञानोबरांचं जीवनच एवढं दिव्य आहे, एवढं दिव्य आहे. ज्ञानोबरांच्या अवतरणापूर्वी त्यांच्या जीवनामध्ये मात्या पित्यांना दिव्य करावं लागलं बरं का. उगीच कोणाच्या तरी पोटी देव वा संत अवतीर्ण होत नाही बरं का. ज्या मात्या पित्यांच्या पोटी ज्ञानोबरांचा जन्म झाला, नाम प्रगट झाले, त्यांच्या जीवनाचा थोडासा इतिहास पाहावा लागेल. त्याला आदिचरित्र म्हटलेलं आहे. म्हणून आरंभाला आपण पहिल्या दिवशी बोलून गेलो ज्ञानोबरांचं आदिचरित्र, मध्यचरित्र आणि उत्तरचरित्र. ज्ञानोबरांच्या अवताराचं महत्त्व जर कशात असेल तर त्यांच्या आदिचरित्रामध्ये आहे बरं का. मध्य आणि शेवट चरित्राचं ते पुढचं कार्य वेगळं आहे. पण त्यांचं विशेषत्व जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यांचं आधी म्हणजे ज्ञानोबराय अवताराला येण्याच्या पूर्वी त्यांच्या जीवनामध्ये काय घटना घडल्या हे पाहावं लागेल. आणि ते अतिशय अलौकिकत्व आहे, दिव्य स्वरूपाचं आहे बरं का.
त्यांच्या आद्या चरित्राचं वर्णन करताना नामदेव महाराजांनी थोडासा इतिहास दिलेला आहे की आपण पाहिलं की ज्या कालामध्ये ज्ञानोबा अवतीर्ण झाले तो काल अतिशय चांगला होता, अतिशय चांगला होता. स्वराज्य आणि सुराज्य नांदत होतं त्या काळामध्ये. कारण त्या काळातला जो राजा होता तो न्यायनिष्ठ होता, धर्मनिष्ठ होता. रामदेवराव यादव अतिशय काळ पवित्र होता महाराजांच्या काळातला. आणि त्या काळामध्ये हा ज्ञानोबांचा अवतार झालेला आहे. त्या अवताराच्या संबंधाने उल्लेख केलेला आहे. कोणी कोणी उल्लेख केला? एक नामदेव महाराजांनी उल्लेख केला, एक जनाबाईंनी उल्लेख केला, तिसरा विसोबा खेचरांनी उल्लेख केला आणि चौथा सच्चिदानंद बाबा यांनी उल्लेख केला. बरं का, त्यांच्या आदिचरित्राचा, नंतरचा नव्हे. म्हणजे ज्ञानोबाराय अवताराला आले तो काल कोणता आहे त्या कालाचं वर्णन या चारही पुरुषांनी वर्णन केलेलं आहे. बरं का, कधी ज्ञानोबा अवतीर्ण झाले? अधिक 97 शके 11 श्रावण मास तिथी कृष्णाष्टमी, वर्षा ऋतू युवा नाम संवत्सर, उगवे निशाकार रात्री माझी. आले नारायण मृत्यू लोका, नामामनी पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर, घेतशे अवतार अलंकापुरी. नामदेवरायांनी वर्णन केले. तेच वर्णन करताना जनाबाईंनी वर्णन केले. शके 1195 संवत्सरी, निवृत्ती उदरी प्रगटले, 97 साली ज्ञानदेव झाले, 99 देखिले सोपान देव, 1201 मुक्ताबाई जन्मली, जनी मने केली मात त्याने. त्यांचं शक सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथ कधी प्रकट झाले? शके 1195. श्रीमुख नाम संवत्सर होतं, माघवद्य प्रतिपदा सोमवार होता. बरं का, 1195 शके, इसवी सन नाही. बरं का, निवृत्तीनाथांचं प्रगटीकरण झालेलं आहे. ज्ञानोबांचं प्रगटीकरण 1197 युवा नाम संवत्सर होतं. श्रावण वद्य अष्टमी गुरुवार मध्यरात्र होतं. सोपान देवांचं वर्णन करताना 1199 शके ईश्वर नाम संवत्सर, कार्तिक शुद्ध पौर्णिमा रविवार, 1 प्रहर रात्र. 1 प्रहर रात्र म्हणजे रात्री 9 वाजता, 6 ते 9 हा पहिला प्रहर. बरं का, रात्रीचा पहिला प्रहर, 3 तासाचा 1 प्रहर. आणि मुक्ताबाईचं वर्णन करताना वर्णन केले शके 1201 प्रमाती संवत्सर, अश्विन शुद्ध प्रतिपदा, शुक्रवार दुपारी माध्यान, म्हणजे घटस्थापनेला. बरं का, हा एवढं लक्षात ठेवा. निवृत्तीनाथ प्रगट झाले माघवद्य प्रतिपदा. ज्ञानोबाराय प्रगट झाले श्रावणवद्य अष्टमी. सोपानदेव प्रगट झाले कार्तिक शुद्ध पौर्णिमा. आणि मुक्ताबाई प्रगट झाली अश्विन शुद्ध प्रतिपदा. प्रत्येकाचा काल वेगळा आहे. आता याच्याविषयी काही इतिहासकार, काही पंडित यांच्यामध्ये काही वादावाद आहे. बरं का, त्या वादावादाकडे आपल्याला जायचं नाही. कारण ते डोक्याच्या पलीकडचा भाग आहे. आपल्याला ज्ञानोबांचं या संतांनी केलेलं वर्णन आहे, या वर्णनाच्या द्वारे आपल्याला थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशी चारही भावंड प्रगट झाली.
आणखी काही त्यांचा अवताराच्या संबंधाने उल्लेख केलेला आहे. शालिवान शके 1190 निवृत्ती आनंद प्रगटले. 93व्या साली ज्ञानेश्वर प्रगटले. सोपान देव देखिले शान वात. 99व्या साली मुक्ताई देखिली जनी म्हणी केली मात त्याने. हे वर्णन केले जनाबाईने. पुढं विसोबा खेचरांनी वर्णन केले. महाविष्णूचा अवतार श्री गुरु माझा ज्ञानेश्वर. शके 1197 युवा संवत्सर नाम. वर्षा ऋतू श्रावण मास कृष्ण पक्ष पर्व दिवस. अष्टमीचे अपर राती उदया आला निशापती. विठ्ठल रुक्माईचे कुशी अवतरले ऋषिकेशी. विश्वतारावया आले खेचर वंदितो पावले. विसोबा खेचरांनी केलेलं वर्णन आहे. त्यानंतर सच्चिदानंद बाबांनी केलेलं वर्णन आहे बरं का. श्री शालिवान भूपती 1197 मिती. युवा नाम संवत्सर प्रति श्रावण कृष्ण अष्टमी. गुरुवार रोहिणी पर्व काळ परार्ध रजनी. बैसोनी देवगण विमाने कुसुम वृष्टी करिताती. विठ्ठल रुक्मिणीचे पोटी अवतरले जगजेटी. ज्ञानदेव नामी सृष्टी श्री गुरु माझा मिरवतसे. हे सच्चिदानंद बाबांनी केलेलं वर्णन आहे. नामा म्हणे आमा दाविले नारायणी. झाली चौघी जणी याच क्षेत्री. नामा म्हणे पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर. घे तसे अवतार अलंकापुरी. काहींचं म्हणणं आहे या चारही भावंडाचा अवतार आपेगावला झाला. पण इथं नामदेव महाराजांनी उल्लेख केला घे तसे अवतार अलंकापुरी. प्रमाण आहे त्याला. आता ह्या चारही भावंडाचा जन्माचा शकाचा विचार मांडलेला आहे बरं का. काही ठिकाणी असं वर्णन केलं जातं जन्म वेगळा आणि प्रगटीकरण वेगळं. त्याला थोडासा पुरावा असा दिलाय आजच्या देवाच्या अवताराचा दिलाय बरं का. देव प्रगटले जन्माला आले कुठं? मथुरेत. संतांनी वर्णन केले कृष्ण गोकुळी जन्माला. हा कुठल्याही संतांनी मथुरेत जन्माला असं वर्णन केलेलं नाही. काय केले? पण प्रत्यक्ष देव जन्माला आले कुठं? जन्माला आले मथुरेत पण प्रगट झाले कुठं? गोकुळात. तसं काहींचं मत आहे जन्माला आले आपेगावला आणि प्रगट झाले आळंदीला. अशी काही लोकांनी संगती लावल्या बरं का. या भगवंताच्या अवताराला धरून बरं का. असं काही इतिहासकारांचं मत आहे. पण आपल्याला संतांच्या वचनावरती विश्वास ठेवून हे पाहायचं आहे बरं का. ज्या अर्थी विसोबा खेचरांनी वर्णन केलेलं आहे, जनाबाईंनी वर्णन केलेलं आहे, सच्चिदानंद बाबांनी वर्णन केलेलं आहे आणि नामदेव महाराजांनी वर्णन केले. या चौघांच्या वर्णनामध्ये एक वाक्यता आहे. एक वाक्यता आहे बरं का. अगदी तुकोबरांच्या भाषेमध्ये संताची पायी हा माझा विश्वास. त्या इतिहासकारावरती विश्वास न ठेवता आपल्याला विश्वास ठेवता संतांच्या चरणावरती आणि त्या चरणावरती विश्वास ठेवून आपलं चरित्र पाहायचं आहे. ज्ञानोबरांचा आदी चरित्राचा भाग सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर 6 पिढ्या आहेत बरं का. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर 6 पिढ्या. हरिपंत, रामचंद्र पंत, गोपाळ पंत, त्र्यंबक पंत, गोविंद पंत आणि ज्ञानोबरांचे वडील विठ्ठल पंत. किती मोजले का सुरदास? झाले का 6? नक्की मोजल्या? हरिपंत, रामचंद्र पंत, गोपाळ पंत, त्र्यंबक पंत, गोविंद पंत आणि विठ्ठल पंत. ही पंत लावण्याची पद्धत आहे पूर्वी. असा त्या घराण्याचा
कुलकर्म सांगितलेलं आहे. अशा 6 पिढ्यामध्ये त्र्यंबकपंत हे भगवत भक्त होते. पंढरीची निष्ठावंत वारकरी होते. म्हणजे ज्ञानोबांचे कोण झाले होय? पंजोबा. बोलण्याकडे लक्ष ठेवून नुसतं ऐकायचं म्हणून ऐकू नका बरं का. ज्ञानोबांचे पंजोबा त्र्यंबकपंत हे भगवत भक्त होते. पंढरीचे वारकरी होते. पंढरीचे वारकरी होते. निश्चिम भक्त होते. आणि त्यांच्याच पोटी गोविंदपंत आणि त्यांची पत्नी मीराबाई त्या म्हणजे विठ्ठलपंतांचे वडील गोविंदपंत. विठ्ठलपंतांचं आजो पैठणच्या त्या ज्ञानोबांची आजी पैठणची बरं का. ते उभयता धर्मनिष्ठ होते. कोण? गोविंदपंत. किंवा त्यांच्याविषयी असं वर्णन केलं जातं ते गहिनी नाताचे अनुग्रहित होते. गहिनी नाताचे अनुग्रहित होते म्हणून नामदेवरायांनी वर्णन केले. मनोनी बैसलो संतांचे संगती गोविंदा विश्रांती गहिनी नाथ. वर्णन केले. किंवा तिची हे सर्व विठोबाचे नाम निराई सप्रेम गहिनी नाती. त्या उभयता दोघांचंही गहिनीनाथांच्या वरती श्रद्धा होती. त्यांना गहिनीनाथांचा अनुग्रह होता. आणि त्या उभयांच्या पोटी विठ्ठलपंत जन्माला आले बरं का. एक पुत्ररत्न जन्माला आलं. कोणाच्या पंथी पोटी? गोविंद पंतांच्या पोटी एक पुत्ररत्न विठ्ठल या नावाने प्रगट झालंय. विठ्ठल आवडी ठेवी येले नाव निराई सप्रेम गहिनी नाती. मात्या पित्याने त्याचं नाव विठ्ठल ठेवलं. अतिशय आवडीने नाव विठ्ठल ठेवलं बरं का. त्या गोविंद पंता उदरी वंशाचा उद्धार उपजला कुमार विठ्ठल नामे. इथं वर्णन करतात की त्या पूर्ण कुळाचा उद्धार करण्याकरता त्या वंशामध्ये जो जन्माला आला तो विठ्ठल म्हणजे ज्ञानोबांचे वडील. आता विठ्ठलपंत हे भगवत भक्त होते. त्यांची पत्नी रुक्मिणी माता ती भगवत भक्त होती. पण त्या जीवनाचा इतिहास असा आहे. इथून त्यांच्या जीवनाला ज्ञानोबांच्या जीवनाला एक अद्भुतता प्राप्त झाली बरं का. विठ्ठलपंत जन्मताच विरक्त होते. जन्मताच विरक्त होते बरं का. संसाराविषयी उदासीन होते. असंग वृत्तीनं राहत होते. आपल्या महिमेमध्ये राहत होते. त्यांना स्वतःच्या प्रपंचाचा त्यांनी विचार कधी केला नाही. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा व्रतबंध झाला. मुंज झाली. आई वडिलांनी केली. एकुलता एकच मुलगा. पण बालपणापासूनच विरक्त. आणि 8व्या वर्षी मौंजी बंधन झाल्यानंतर नेम आहे अध्ययन कधी करावं? 8व्या वर्षापासून बरं का. वयाच्या 8व्या वर्षी शिकावं. आता त्याच्या आधी शिकवलं जातं का? काहीतरी शिकण्यापेक्षा हे शिकावं म्हणून त्याच्या आधी शिकवलं जातं आता पोरानं. पण शिकण्याकरता तो 8व्या वर्षी योग्य होतो. आणि 8व्या वर्षी त्याची मुंज करावी आणि त्याला वेदाचं अध्ययन करण्याकरता प्रवृत्त करावं. आणि तिथून विठ्ठलपंतांनी अध्ययन करायला सुरुवात केली. वेद पठन केलं. काव्य शिकले. व्याकरण आदी शिकले. आणि ते सर्वांमध्ये निपुण झाले बरं का.
पण हे अध्ययन केलं बालपणामध्येच केलं. विरक्तच वृत्ती होती जन्माला येताना. हो, त्यांना वाटायचं आपण कुठंतरी तीर्थयात्रा करण्याकरता जावं, तीर्थयात्रा करण्याकरता जावं, असं त्यांच्या जीवनामध्ये राहून राहून विचार येऊ लागले. तेव्हा त्यांचं वर्णन करताना असं वर्णन केले, ते वैराग्याचा पुतळाच होते बरं का विठ्ठलपंत. हा वैराग्याचा पुतळा होता म्हणून वैराग्यासारखी 4 रत्न वैराग्याचे पोटी जन्माला आली. हे विशेष आहे बरं का. काय करावं म्हणून मात्या पित्यांचं दर्शन घेतलं. विठ्ठले वंदोनी माता पिता दोन्ही, मग तीर्थाटनी मुहूर्त केला. मात्या पित्यांचं दर्शन घेतलं. आई वडिलांना विचारलं मला तीर्थयात्रा करायची. आई वडिलांनी आज्ञा दिली, हरकत नाही, जावा म्हणले तीर्थयात्रेला. निघाले. परी जावे रामेश्वरा उत्कंठित मनी, मग तीर्थरूपापासून निगते झाले. मला रामेश्वरला जायचं आहे, एकंदर सकल तीर्थाची मला यात्रा करायची आहे असं आई वडिलांना विचारलं. नमस्कार करून विचारलं बरं का. हां, काही जर विचारायचं असेल तर पहिल्यांदा आई वडिलांच्या पाया पडावं आणि मग विचारावं बरं का, असा विधी आहे. हां, पहिला वंदन केलं आणि वंदन करून आपल्या अंतःकरणातला भाव माता पित्यांच्या समोर प्रगट केला. आई वडिलांनी त्यांचा स्वभाव जाणून आज्ञा दिली, हरकत नाही. कुठलाही नकार त्यांनी दिला नाही, सकारात्मक बोलले, कारण वृत्तीच वैराग्याची होती. आणि निघाले. त्याची यादी दिली. पुढे ज्योतिर्लिंग देखिले, त्र्यंबक कुशावरती उदक स्वीकारिले, वंदोनिया गंगाद्वार सव्य ब्रह्मगिरी, मग भीमाशंकरी आनंदला. आला अलंकापुरी इंद्रायणी, तेरी स्नान संध्या करी देवपूजा. यात्रा करत करत द्वारका, सुदामपुरी, प्रभास क्षेत्री, सोमनाथ, नाशिक, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर अशी तीर्थयात्रा करीत 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 विठ्ठलपंत आळंदीला आले बरं का. आले आळंदीला. त्या आळंदीचं वर्णन केलं. आळंदी गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव शुद्धेश्वर. ज्या क्षेत्रामध्ये एखादा सिद्ध पुरुष राहतो त्या क्षेत्राला विशेषत्व आहे बरं का. त्या आळंदीचं वर्णन करतानाच वर्णन केले. त्या आळंदी क्षेत्रामध्ये एक तरी पुरुष कायम सिद्ध पुरुष वास्तव्य करत होता बरं का. वर्णन केले. सिद्धांचा मेळा म्हणून सिद्ध वर्णन केले बरं का. मग त्या तीर्थक्षेत्रामध्ये, त्या आळंदी क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्राचं महात्म्य सांगत असताना असं वर्णन केले. त्या क्षेत्रामध्ये एक सिद्ध पुरुष होता. त्या ज्ञानोबांनी वर्णन केले. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शनी प्रशस्तीशी टावो, जयाचनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासई. त्या सिद्ध पुरुषाचं दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेणाऱ्याला काय प्राप्त होतं ते वर्णन केले बरं का. आणि त्या सिद्ध पुरुषाचं नाव आहे सिद्धोपंत. सिद्ध पुरुष होते म्हणून त्यांचं नाव सिद्धोपंत होतं बरं का. फार तपस्वी महात्मे, आचाराची शुद्धता त्यांच्या जीवनामध्ये, धर्मनिष्ठ होते. आणि त्यांची पत्नी गिरजाई ती धर्मनिष्ठ होती. आणि त्यांच्याच पोटी एक कन्या रत्न होतं, तिचं नाव रुक्मिणी. तिचं नाव रुक्मिणी. तयाशी संतती होते कन्या रत्न, रुक्मिणी अभिदान नाम तिये. त्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने विठ्ठलपंत त्या आळंदी क्षेत्रामध्ये आले. इंद्रायणीचं स्नान केलेलं आहे.
ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर, आणि सिद्धेश्वराच्या दर्शनाकरता मंदिरामध्ये आले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्या परिसरामध्येच सिद्धेश्वराच्या बाजूला आपला जो नित्यकर्म होता ते नित्यकर्म करण्याकरता बाजूला बसलेले आहेत. नित्य संध्या केलेली आहे. योग असा ते आपल्या नित्यकर्मामध्ये रमलेले आहेत. आणि त्याच वेळेला सिद्धोपंत सिद्धेश्वराच्या दर्शनाला आले. आणि सिद्धेश्वराच्या दर्शनाला जाता जाता त्यांची नजर त्या पुरुषाकडे गेली. त्यांना पाहिल्यानंतर म्हणजे तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावरती, का वैराग्यवान होते ना. देखुनी सुब्राह्मण केले शे नमन वंदिले चरण सिद्धोपंती. महात्मा दिसतो, तरुण आहे, तेज आहे, तीर्थयात्रेकरता आलेला दिसतोय. कोण आहे, चौकशी करावी म्हणून सिद्धोपंत जवळ गेले, नमन केलं त्यांना. कोण तुमचा गाव आले ते कोठून, काय अभिदान गमन कोठे, कुठून आला, कशा करता आला, कुठे चालला, चौकशी केली बरं. आणि चौकशी केल्यानंतर म्हणले आमच्या घरी भोजनाकरता चला. आणि त्याप्रमाणे विठ्ठलपंत सिद्धोपंताच्या घरी गेले. गेल्यानंतर त्यांचा सन्मान केला, कारण आपल्याकडे आलेला अतिथी साक्षात देव आहे या भावनेने सिद्धोपंतांनी त्यांची पाद्यपूजा केली. बरं, त्यांच्याकरता भोजन तयार केलेलं आहे. देवाला नैवेद्य दाखवला, त्यांना तो भोजन दिला, तो भोजन प्रसाद घेतला. आणि त्या दिवशी म्हणले आमच्याच घरी विश्रांती करा. आणि त्या घरी विश्रांती घेतली. समाधान वाटलं सिद्धोपंताला, आपल्या घरी एक थोर पुरुष आलेला आहे, आज त्याला त्याची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली. अशा समाधानामध्ये सिद्धोपंत झोपले, विठ्ठलपंतही झोपले. गंमत अशी चौकशी केली, कुठं राहता, कुठून आला, काय काय करता. सगळं त्यांनी सांगितलं, इतिहास सगळा सांगितला घराण्याचा. तेव्हा त्या रात्री असा एक प्रसंग घडला. सिद्धोपंत गाढ झोपले आणि गाढ झोपल्यानंतर तव स्वप्न अवस्थे माझे येऊनी पंढरीनाथ, म्हणे कन्या सालंकृत द्यावी याशी. साक्षात भगवंताने स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं सिद्धोपंताला, सिद्धोपंत तुमच्याकडे आलेला सामान्य नाही बरं का, सामान्य नाही आहे. त्याच्या जीवनातून काहीतरी अद्भुत घडणार आहे. तेव्हा माझी आज्ञा आहे तुम्हाला, तुमची जी एक कन्या आहे ना ती यांना देऊन टाका. सकाळी उठले, स्नान केलं आणि आपला स्वप्न वृत्तांत सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना सांगितला बरं का. हे बघा, माली रात्री मला स्वप्न पडलेलं आहे, देवाने स्वप्नामध्ये येऊन मला सांगितलेलं आहे की माझी कन्या आहे ती तुम्हाला देऊन टाका. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे, माझ्या कन्येशी आपण विवाह करावा. परिस्थिती अशी होती, विठ्ठलपंतांच्या अंतःकरणामध्ये विवाहाची इच्छा नव्हती बरं का. विवाहाची इच्छा, ज्याला विवाहाची इच्छा नाही त्यालाच लोक विचारतात विवाह करायचा आहे का. ज्याला इच्छा आहे त्याला कोणी विचारत नाही. असंही घडतं बरं का समाजामध्ये.
काही माणसं विवाह करण्याकरता आतुर आहेत, पण त्यांना कुणी द्यायला तयार नाही, आणि जे कुणी करायला तयार नाही त्यांच्या मागं लागलेत. हे जसं व्यवहारामध्ये घडावं तसंच विठ्ठलपंताच्या जीवनामध्ये घडलं. 750 वर्षापूर्वीचा काल आहे बरं का. विवाह करण्याची इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हती बरं का. म्हणणं ऐकून घेतलं, बरोबर आहे. तुम्हाला पांडुरंगाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं आपली मुलगी मला द्या म्हणून. मला कुठं पांडुरंगाने सांगितले म्हटले ईशाची विवाह कर म्हणून. का विरक्त जीवन होतं. ते म्हटले जोपर्यंत पांडुरंग मला स्वप्नात येऊन सांगत नाही ना तोपर्यंत मी विवाह करणार नाही म्हटले. विवाह करणार नाही. का चित्तामध्ये आसक्तीच नव्हती, आतुरता नव्हतीच. हरकत नाही म्हणले. सिद्धोपंत शांत राहिले. असं जीवनामध्ये घडतं बरं का. एकदा ब्रह्मीभूत नाना महाराज साखरे यांच्याकडे एक ग्रस्त आले आणि ते आले म्हणले, महाराज माझ्या मुलीचा विवाह करायचा आहे, माझ्याकडे धन नाही आहे. तेव्हा मला स्वप्न पडलं, देवाने स्वप्नात सांगितलं यांच्याकडे जा, तुला ते पैसे देतील आणि त्या पैशातून तू विवाह कर. नाना महाराजांनी त्या ग्रस्ताचं म्हणणं ऐकून घेतलं. नाना महाराज साखरे म्हणले, तुला स्वप्न पडले, मला कुठं स्वप्न पडले म्हणले तुला कर पैसे दे म्हणून. हा, तुला स्वप्नामध्ये सांगितलं देवाने माझ्याकडे जा, ते पैसे देतील, त्या पैशातून विवाह कर, पण मला स्वप्न पडत नाही तोपर्यंत मी तुला पैसे देणार नाही म्हटले. कारण कशावरती विश्वास तुझ्यावर, काय म्हणून विश्वास तुझ्यावरती ठेवावा. हे जसं घडावं तसं विठ्ठलपंत म्हटले, तुम्हाला स्वप्न पडले पण मला कुठं स्वप्न पडले. तेव्हा हरकत नाही म्हटले. पुन्हा त्या दिवशी मुक्काम केला आणि त्या सिद्धोपंतांच्या दारामध्येच तुळशीचं वृंदावन होतं. त्या तुळशी वृंदावनाजवळ विठ्ठलपंत झोपलेले आहेत. मग विश्वी विश्वंभर व्यापुनिया मनी तुळशी वृंदावनी निद्रा केली. बरं का. परिणाम भक्त आणि ज्ञान वैराग्य आवडी हे वसती उघडी तुझ्या अंगी. त्या मध्यरात्रीला पंढरीनाथाने पांडुरंगाने विठ्ठलपंताला जाऊन स्वप्नामध्ये सांगितले, बघ मी काय सांगतो लक्ष द्या. भक्ती ज्ञान वैराग्य अशा आवडीने संपन्न असणारी 4 रत्न जन्माला येणार आहेत. तू हिच्याशी विवाह कर. भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी हे वसती उघडी तुझ्या अंगी. मूर्तिमंतचारी जन्मती इच्छा वदरी म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. हा, माझी आज्ञा आहे, तू स्वीकार कर. सकाळी विठ्ठलपंत उठले आणि सिद्धोपंतांना आपल्याला पडलेलं स्वप्न त्यांनी सांगितलं. सिद्धोपंतांना फार आनंद झाला, फार आनंद झाला बरं का. आपल्याकडे आलेला हा महात्मा आहे, वैराग्यवान आहे, विरक्ती आहे. याच्या अंतःकरणामध्ये किंचितही पुसटी विषयाविषयी वासना नाही. आणि अशा पुरुषाने माझ्या मुलीशी लग्न करण्याकरता होकार द्यावा, याच्यापेक्षा भाग्य काय. विषयासक्ताने लग्न करण्यामध्ये विशेषता नाही, लक्षात ठेवा. हा, वैराग्यवान विरक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये आणि असा होकार माझ्या जीवनामध्ये देतो, माझ्या मुलीचं भाग्य आहे, माझं भाग्य आहे.
फार आनंद झाला. गावामध्ये गेले, ब्राह्मणाकडे विठ्ठलपंतांची कुंडली, आपल्या मुलीची कुंडली पाहिली. 36 गुण पडले बरं का. किती? 36 गुण पडले. लग्न करण्याकरता 36 गुण पडावे लागतात. आम्हाला ऍडजस्ट करावं लागतंय. लोक म्हणतात 18 आहेत, 19 आहेत, चालतंय. पंचांगाला म्हणते चालतंय, करा. शास्त्राने जेवढं सांगितले तेवढं जुळावं लागतं बरं का. कुठं ते आपेगाव आणि कुठं आळंदी. तीर्थयात्रा करणारा महात्मा सिद्धेश्वराच्या दर्शनाला आलेला, अंतःकरणामध्ये विवाहाची इच्छाही नसताना सुद्धा काय ह्या जगाच्या उद्धाराकरता हे निर्माण केले देवाने बरं का सगळं. कोणाचा कुठं ऋणानुबंध, कुठं योगायोग जीवनामध्ये असेल ह्या चरित्रावरून पहा बरं का, लक्षात ठेवा. तेव्हा मुहूर्त पाहिला, वेळ न लावता सिद्धोपंतांनी गावच्या ब्राह्मणांना सगळ्यांना बोलवलं आणि विधिवत तो विधी केला. करून या लग्न शुद्ध कन्यादान केली समर्पण रुक्माई त्या. पाणी ग्रहण केलं, पाणी सोडलेलं आहे, विवाह झालेला आहे. हा घडलेला प्रसंग आहे. विठ्ठलपंत म्हणतात ईश्वराची इच्छा आहे आणि ईश्वराच्या इच्छेने घडलेला आहे. म्हणून एक व्यवहारात म्हणा, आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेना. बरं का, काही गोष्टी ईश्वर इच्छेने घडतात, फार त्याच्यामध्ये बल असतं बरं का. आता देवाची आज्ञा मोडायची कशी? तेव्हा त्याप्रमाणे दोघांचा विवाह झाला. दोघांचं जीवन जर पाहिलं ना, रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत. रुक्मिणी माता ही लहानपणापासून सुद्धा व्रतस्थ, संयमी, तपस्वी होती बरं का. विठ्ठलपंतही त्याच योग्यते होते. दोघांचा अधिकार जवळजवळ सारखा आणि त्या दोघांचा अधिकार सारखा म्हणून तुकोबरांनी वर्णन केले, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमठी. शास्त्रामध्ये वर्णन केले, चांगला पती मिळण्याकरता त्या स्त्रीने तपश्चर्या करावी लागते. काय करावे लागते? तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते. लक्षात ठेवा, कोणाच्या जीवनामध्ये चांगला पती मिळत नाही, तपश्चर्या करावी लागते. तसं चांगली मुलं पोटी येण्याकरता त्या माय बापाने सुद्धा तपश्चर्या करावी लागते बरं का. तपश्चर्या करावी लागते. आता ईश्वराच्या इच्छेने हा विवाह झालेला आहे, स्वीकार केलेला आहे. तेव्हा विठ्ठलपंत सिद्धोपंतांना म्हणाले, आता आमचा विवाह झालेला आहे, आम्ही पंढरपूरला देवाच्या दर्शनाला जाऊन येतो आणि तसंच येता येता मात्या पित्यांना भेटून येतो बरं का. म्हणून विवाह झाल्यानंतर दोघंही उभयता पंढरपूरला आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल दोघांची सुरू झाली. आता समर्पित भावाने ती रुक्मिणी माता आपल्या विठ्ठलपंतांची सेवा करू लागली. शांत स्वभाव, संयमी स्वभाव, पतीच्या एकाही शब्दाचं उल्लंघन करायचं नाही या व्रतस्थ स्थितीमध्ये ती सेवा करू लागली.
योग असा, त्यात थोडासा आणखी बदल सांगितला की पंढरपूरहून आळंदीला आले आणि सिद्धोपंत, त्यांची पत्नी आणि हे 4 जण आपेगावाला गेले बरं का. इथं काही लोकांचा आरोप आहे, विठ्ठल पंतांनी माय बापाच्या आज्ञेशिवाय लग्न केलं कसं? लग्न केलं कसं? माताची मुलं माय बापाच्या आज्ञे वाचून लग्न करतात ना, मग त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक झाला असं कोणी म्हणेल? माय बापाच्या आज्ञे वाचून विवाह केला हे जरी खरं असलं, पण त्या आज्ञा करण्याच्या मागे मात्र आज्ञा भगवंताची आहे ना, हा विचार करा बरं का. मायबापाच्या आज्ञेपेक्षा साक्षात पांडुरंगाची आज्ञा आहे. बरं, एका बाजूने नाही, दोन्ही बाजून आहे. ज्यांना कन्याही द्यायच्या आहे त्या कन्येच्या बापालाही पांडुरंगाने आज्ञा दिली, आणि ज्याला स्वीकार करायचा आहे त्यालाही आज्ञा दिली. दोन्ही बाजूने आज्ञा आहे बरं का, एका बाजूने नाहीये. तेव्हा मात्या पित्याची अनुज्ञा न घेता जरी घडलं असलं तरी पांडुरंगाची आज्ञा आहे. का? पांडुरंगाला त्यांच्या पोटी यायचं होतं. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. बरं का, ही योजना आहे, ईश्वराचीच योजना आहे बरं का. तेव्हा आले, सांगितलंय बघा, माझ्या मुलीशी तुमच्या मुलाचा विवाह केलेला आहे. त्यांना आनंद झाला. कुणाला? गोविंद पंतांना. बरोबर आहे ना? विठ्ठल पंतांचे वडील गोविंद पंत. माता पिताला फार आनंद झाला की आळंदीसारख्या क्षेत्रातली सिद्धोपंतांची एका धर्मनिष्ठ महापुरुषाच्या घरातली आपल्या मुलाला कन्या मिळालेली आहे. गुणसंपन्न होते. समाधान दोघांना झालं. सिद्धोपंत त्यांची पत्नी आळंदीला आले. हे काही दिवस आपेगावला राहिले. आणि तिथं काही काल त्यांनी वास्तव्य केलं. काही काल वास्तव्य केलं, पण आपला विवाह झालाय म्हणून काहीही पोटा करता व्यवहार विठ्ठलपंतांनी केला नाही बरं का. साधनेतच राहायचे ते, भगवंताच्या नाम साधनेतच, भगवत चिंतनामध्ये राहायचे. पोटा करता काही करायचं नाही बरं का. आपल्या सुनाला आणि आपल्या मुलाला त्या मायबापांनी सांभाळ त्यांचा योगक्षेम भार चालवला. आणि हे करता 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 योग असा वय झालेलं होतं मात्या पित्यांचं. दोघांचंही देहावसान झालं बरं का. तेव्हा विठ्ठलपंत म्हटले, आता आपण इथं आपेगाला राहण्यापेक्षा आपण आळंदीला गेलेलं बरं. पुन्हा दोघे आपेगावहून आळंदीला आले बरं का. आळंदीला आले. रोज उठावं, इंद्रायणीचं स्नान करावं, साधना करत राहावी. साधनेमध्येच काळ घालवला. तिथंही त्यांनी काय विचार केला नाही. सांभाळ सासऱ्यांनीच केला. का विरक्तच होते हो, पोटाचा विचार काही केलाच नाही. बराच काळ गेला, बराच काळ गेला. आणि विचार आला, एवढाच बराच काळ आपल्या विवाहाला होऊन बराच काळ गेलेला आहे, पण संतती होण्याची काही लक्षणं दिसत नाहीत. तेव्हा विठ्ठलपंत म्हटले, बघ रुक्मिणी, मला वाटतं आता माझ्या आयुष्यात काय संतती होईल असं मला काय वाटत नाही. तेव्हा आता असंच राहण्यापेक्षा मला वाटते संन्यास घेतलेला बरा. संन्यास घेतलेला बरा असं आपल्या पत्नीला विचारलं बरं का. रोज उठावं, चिंतन करावं, साधना करावी आणि अधूनमधून म्हणावं, रुक्मिणी
संतती होण्याची काही लक्षणं दिसत नाहीत, मला राहून राहून वाटतं आता संन्यास घेतलेला बरा, संन्यास घेतलेला बरा. रुक्मिणी मातेने ऐकावं आणि शांत राहावं. असा काही काल गेला आणि काल गेल्यानंतर रुक्मिणी मातेला राहवलं नाही आणि आपल्या आई वडिलांना सांगितलं की पतिराज म्हणतात संन्यास घ्यावा. तेव्हा सिद्धोपंत म्हटले बरोबर आहे, पण नियम असा आहे संतती झाल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. सांगा पतीला आपल्या, संतती झाल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. विचार करू लागले, अजून एकही संतती पोटाला नाही म्हणून तर क्रम सांगितलाय बरं का संन्यासा. पहिला ब्रह्मचर्य, गृहस्थ, गृहस्थ म्हणजे संसार, त्यानंतर वानप्रस्थ आणि त्यानंतर संन्यास. संन्यास कधी घ्यावा? एकदम घेऊन ये बरं का. ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ आश्रमात जावं म्हणजे विवाह करावा विधिवत. तो गेल्यानंतर काही काल मुलगा कर्तृत्ववान संपन्न झाला की त्याच्या हातात सर्व कारभार द्यावा आणि मग वानप्रस्थ, घरातच राहायचं पण लुडबुड करायची नाही. काय मिळवायचं नाही, फक्त सल्लागार. मुलांना सुनेला फक्त सांगायचं असं करा तसं करा, आपण काहीही करायचं नाही, त्याच्यापासून अलिप्त राहायचं बरं का. 2 टाइम खायचं, साधना करायची, त्यांना योग्य मार्गदर्शन करायचं, त्याला वानप्रस्थ म्हणतात. त्यांनी काही मिळवायचं नाही. आणि त्याच्या पुढे आता पूर्ण कर्तृत्व झालेलं आहे, आता त्याच्यातूनही वानप्रस्थातून संन्यास घ्यायचा बरं का. संन्यास घेऊन घरादाराचा, सर्व परिवाराचा त्याग करून कुठलं तरी एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणी वास्तव्य करावं, अशी एकंदर पद्धत आहे शास्त्राची. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. आता संसाराला सुरुवात झालेली आहे. काही काल संसार करण्यामध्ये गेलेला आहे, त्याच्यातून विरक्ती निर्माण झाली की काही आपल्याला संतती होण्याची लक्षणं दिसत नाही. ऐशे बहुत काळ क्रमेली यावरी, पुत्र अपत्य उदरी होता न दिशे. असं वाटल्यानंतर त्यांना वाटलं आता आपण संन्यास घ्यावा. पण सिद्धोबंतांनी सांगितलं रुक्मिणी मातेला, सांग संतती झाल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. पण विठ्ठलपंतांचं लक्ष लागेना. पुन्हा पुन्हा विचारावं, मी संन्यास घेऊ का, मी संन्यास घेऊ का. वर्णन केलं जातं, घेऊ का म्हणणारी बहुतेक घेत नाहीत बरं का. घेऊ का म्हणणारी बहुतेक घेत नाही, अशी समाजाची स्थिती आहे. एक पुरुष आपल्या बायकोला म्हणायचं आहे, बघ मी संन्यास घेणार आहे, बघ मला तू जास्त काम सांगायचं नाही, मला उलट बोलायचं नाही, मला दम द्यायचा नाही. तू बायकोला दम द्यायचा. काही बायको बोलली की मी संन्यास घेणार आहे म्हणायचा, काही बायको बोलली की मी संन्यास घेणार आहे. ती विचार करू लागली, हा जर बाबाने संन्यास घेतला तर माझ्या आयुष्याचं काय. तिला चिंता लागली, चिंता लागली. ती अशी असलेली बाई अशी झाली बरं का. अहो तिला अन्न जाईना, पाणी जाईना. हा बाबा रोज उठला की मी संन्यास घेणार, रोज उठला की मी संन्यास घेणार. शेजारणीने पाहिलं, का ग चिंता नावाचा तुला रोग झालेला दिसतोय, काय झालं, असं काय झालं, एवढी दष्टपुष्ट तू होतीस आणि एवढी सुकलीस. तिने सांगितलं, माझा पती रोज उठलं की मी संन्यास घेणार आहे म्हणतोय, संन्यास घेणार आहे म्हणतोय. हरकत नाही म्हणजे माझ्या पतीला मी विचारतो आणि तुला सल्ला देतो म्हणते. तिनं सांगितलं, हे बघ असं कर, उद्या जर म्हटला मी संन्यास घेणार तेव्हा घे म्हणून सांगायचं, बाकी काय बोलायचं नाही बरं का. घे म्हणून म्हणायचं, दुसरं काही बोलायचंच नाही. घरी आली, हा नेहमीप्रमाणे म्हटलं, बघ मी संन्यास घेणार आहे, संन्यास घेणार बरं, घ्या घ्या म्हटल्यानंतर तो जाग्यावरतीच थांबला बरं का. शब्दच फुटना तोंडातून, तुला कोणतरी गुरु भेटलाय म्हणजे.
तुला कोणीतरी गुरु भेटलाय म्हटले. संन्यास घ्या म्हटल्याबरोबर ना त्यानं दुसऱ्या दिवशीपासून संन्यास घेतो म्हणायचं सोडूनच दिलं. हा संन्यास तर घेतलाच नाही, घर सोडलंच नाही, पण बोलणं थांबलं बरं का. असं सिद्धोपंतांचं जीवन नव्हतं. सिद्धोपंतांचं जीवन असं नव्हतं. बहुतांश लोक असं म्हणतात, म्हणणारे प्रत्यक्ष करत नाहीत, पण हे इतिहासातलं एक नवल आहे बरं का. रोज विचारायचे. रुक्मिणी मातेने विचार केला, त्यांचं रोज बोलणं उद्विग्न अवस्था निर्माण झाली. आणि उद्विग्न अवस्थे म्हणले घ्या संन्यास म्हटले. वाह म्हणले, आज्ञा मिळाली आपल्याला. कशाचा विचार केला नाही. उठले आणि काशीच्या वाटेला लागले बरं का. रुक्मिणी विचार करू लागली, काय आपल्या जीवनाचं काय. तारुण्यामध्ये लग्न झालं, संतती झाली नाही, आणि पती देवांना वाटलं संन्यास घ्यावा. काय आपल्या जीवनामध्ये घडणार आहे काय माहिती देवाला. उद्विग्न अवस्था. निघाले. यात्रा करीत 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 काशीला आले. काशीला आल्यानंतर एका महापुरुषाची भेट घेतली. त्या महापुरुषाचं नाव आहे रामानंद. नाव याचा बोलला जातो, पण त्या महापुरुषाचं नाव आहे नरसिंह मठ बरं का. कारण नरसिंह आश्रम त्या संन्यासाचं नाव. ज्या महापुरुषाकडे हे विठ्ठलपंत गेले त्या पुरुषाचं नाव आहे नरसिंह आश्रम महाराज. कारण त्याचं वर्णन केले. कोणी केले? निळोबारायांनी वर्णन केले. मठी नरसिंहा माशी जाऊन या शरण केले विसर्जन गृहस्थाश्रम. हे निळोबारायांनी लिहून ठेवले बरं का. हा रामानंद हा म्हटलं जातं, पण त्याचा उल्लेख कुठं नाही. पण निळोबारांनी मात्र त्याचा उल्लेख केलाय. त्यांच्याकडे गेले आणि म्हटले मला संन्यास घ्यायचा आहे. पाहिलं तेज संपन्न दिसतो, विरक्त दिसतो. विधिवत संन्यास त्यांना विठ्ठलपंतांना त्या महापुरुषांनी दिला. तिथं राहून ते काशीमध्ये साधना करू लागले. रुक्मिणी मातेने आपल्या वडिलांना विचारलं, उद्विग्न अवस्था आहे, पती निघून गेलेले आहेत. मात्याने धीर दिला, घाबरू नको म्हणले, धीर सोडू नको, तू आता साधना कर म्हणले. 2 प्रकारची साधना आपल्या मुलीला सिद्धोपंतांनी सांगितली. एक, रोज तुळशी वृंदावनाची पूजा करायची. रोज तुळशी वृंदावनाची उपासना कर. आणि सिद्धेश्वराच्या द्वारामध्ये अश्वत्थ वृक्ष आहे त्याची पूजा कर म्हणले. आता ही तुझ्या जीवनातली साधना आहे. दुसरी तू आता साधना करू नको. साधना करू नको. रोज रुक्मिणी मातेने उठावं, तुळशी वृंदावनाची पूजा करावी, सिद्धेश्वराच्या दर्शनाला जावं, त्या अश्वत्थ वृक्षाची पूजा करावी. तपश्चर्याला आरंभ केला बरं का. न चुकता रोज जावं. रोज त्या अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात, तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात. साधना केली असं वर्णन केले. अजून इथं उल्लेख नाहीये, पण 1.25 लाख प्रदक्षिणा त्यांनी घातल्या बरं का. नित्यनेमाने रोज प्रदक्षिणा घालता 1.25 लाख प्रदक्षिणा त्या रुक्मिणी मातेच्या जीवनामध्ये झाल्या. आणि त्या तपश्चर्येचा परिणाम काशी विश्वेश्वराला वाटलं. ज्या महात्म्याकडे हा आलेला आहे विठ्ठलपंत, त्या नरसिंह आश्रम महाराजांना स्वप्नात सांगितलं, यांच्या पोटी 4 रत्न जन्माला येणार आहे, त्यांना परत आळंदीला पाठवा.
विश्वेश्वराने बरं का त्या महापुरुषाला स्वप्नामध्ये सांगितलं, हा आलेला आपल्याकडे आलेला आहे ना, याला परत आळंदीला पाठवा आणि गृहस्थाश्रम स्वीकारायला वा, याच्या पोटी 4 रत्न जगाचा उद्धार करण्याकरता अवतीर्ण होणार आहेत. त्याची संगती सांगताना सांगितली, रुक्मिणी मातेने केलेल्या तपश्चर्येचा हा परिणाम बरं का. हा 1.25 लाख प्रदक्षिणा गाठली, त्या तपाचा परिणाम हा देवाला स्वप्नामध्ये जाऊन सांगावं लागलं गुरूंच्या. आपल्याला स्वप्नाशी पडत नाहीत का? तपश्चर्याच नाही आपली, तपश्चर्याच नाही. हा स्त्री सौभाग्यवतीनं पतिव्रतेनं फार तपश्चर्या जीवनामध्ये करावी बरं का. हा म्हणून आम्ही नेहमी कीर्तन सांगतो, रोज तुळशी वृंदावनाची पूजा करत जा. लोक अंधश्रद्धा म्हणतात. काहींच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन नाही, गाडीला लावायला पार्किंग आहे पण तुळशीचं वृंदावन नाही हो. हा सौभाग्यवतीनं रोज तुळशी वृंदावनाची पूजा केली पाहिजे. हे कमीत कमी ज्ञानोबारांच्या चरित्रातून तरी घ्या, चरित्रातून तरी घ्या. हा रोज नित्यनेमाने त्यांनी पूजा करावी हो. आणि एवढं तप निर्माण झालं, एवढं तप निर्माण झालं, साक्षात विश्वेश्वराला स्वप्नामध्ये जाऊन सांगावं लागलं बरं का. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले, आपल्या पोटी चांगली रत्न जन्माला येण्याकरता पुरुषांनी तपश्चर्या केली पाहिजे आणि स्त्रीनी तपश्चर्या केली पाहिजे. आम्हाला वाटतं आमच्या पोटी चांगली मुलं जन्माला यावी, पण तपश्चर्या कोण करणार? देव करेल. हा चांगली संतती निर्माण येण्याकरता दोघांनी तपश्चर्या करावी लागते बरं का. तपश्चर्या परत व्रतस्थ जीवन जगावं लागतं. उगाच कोणाच्या तरी पोटी कोणी जन्माला येत नाही, लक्षात ठेवा. आणि त्या तपश्चर्येचा परिणाम विश्वेश्वराने त्या स्वामींना सांगितले, बघा तुम्ही प्रत्यक्ष आळंदीला जा, तुम्ही प्रत्यक्ष आळंदीला जा. हा तिथे इंद्रायणी नदी आहे, त्या इंद्रायणी नदीच्या तीरावरती सिद्धेश्वराचं देवस्थान आहे, तुम्ही प्रत्यक्ष जा. योग असा तो महात्मा काशीहून आळंदीला आला, इंद्रायणी मातीचं स्नान केलं आणि सिद्धेश्वराच्या दर्शनाला आले. आणि त्या सिद्धेश्वराच्या दर्शनाला जाता जाता त्यांचं लक्ष गेलं, एक पतिव्रता स्त्री त्या अश्वत्थ वृक्षाची पूजा करते. पाहिलं तेज आहे त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती, तपस्वी दिसते, सामान्य दिसत नाहीये. त्या अश्वत्थ वृक्षाची पूजा करता करता त्या रुक्मिणी मातेचं लक्ष गेलं, कोणीतरी महात्मा दिसतोय बरं का. योग ती पूजा पूर्ण व्हायला आणि तो महात्मा तिथं यायला आल्याबरोबर रुक्मिणी मातेने त्या महात्म्याच्या चरणावरती मस्तक ठेवलं बरं का. पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आशीर्वाद दिला, पुत्रवती. आश्चर्य वाटलं रुक्मिणी मातेला, महात्मा दिसतो आणि मला आशीर्वाद देतो पुत्रवती. माझा पतीने संन्यास घेतलाय, म्हणजे पुन्हा संन्यास घेतलेली माणसं प्रपंचात येत नाहीत. ज्यांनी संन्यास घेतला ना पुन्हा त्याने विषयाचा संबंध पुन्हा जीवनामध्ये ठेवायचा नाही बरं का. आश्चर्य वाटलं लागलं, हे असं घडलं कसा? हा महात्म्याने आशीर्वाद दिला कसा? रावलं नाही. रुक्मिणी माता बोलली, महाराज मला तुम्ही आशीर्वाद दिला, हा या जन्मातला का पुढच्या जन्मातला? म्हणे या जन्मातला का पुढच्या जन्मातला? असं का माते बोलतीस तू? म्हणले. तिने इतिहास सांगितला बरं का सगळा. सांगितल्यानंतर विचारलं, तुझ्या पतीचा चेहरा कसा आहे, काय काय खुणा आहे, सगळं विचारलं.
लक्षात आलं आपल्याकडे आलेला जो आहे ना, त्याचं नाव ठेवलं होतं चैतन्याश्रम. चैतन्याची पत्नी दिसते बरं का. हे बघ, हे मुली, माझा आशीर्वाद वाया जाणार नाही, किंबहुना साधूचा आशीर्वाद वाया जात नाही. साधूचा आशीर्वाद वाया जात नाही बरं का. ज्ञानोबांच्या जीवनातला प्रसंग आहे. ज्ञानोबा रस्त्याने निघाले होते आणि एका मुलीनं पुरुषाचा पोशाख घातला होता. आणि ती कथा आहे, मी सांगत नाही पूर्ण. आता आपलं ती वयात आली, त्याला तिचा वडील मुलगाच म्हणत होता. तुझं लग्न करायचं आहे, लग्न करायचं म्हणजे त्यांनी विचार केला, मी मुलगी आहे, हे बापाला आजपर्यंत मी सांगितलं नाही का. ती जन्माला आल्यापासून पुरुषाचाच पोशाख घालत होती हो. आणि आता माझा बाप माझं लग्न करण्याकरता निघालाय, आपलं पितळ उघडं पडेल म्हणून तिने ठरवलं आता आपण जीवन संपवायचं. जीवन संपवण्याकरता निघाले आणि त्याच रस्त्यामध्ये ज्ञानोबाराय भेटले. तिनं वाटलं आता जीवन संपवायचं आहे, कोणीतरी महात्मा दिसतोय, त्याचं दर्शन घ्यावं म्हणून ती दर्शनाला गेली. आणि दर्शनाला गेल्यानंतर, बाळ उठ, ती म्हटली, बाबा मी बाळ नाही, मी बाळ आहे म्हटली. ती मुलगी काय म्हटली, मी बाळ नाही, मी बाळ आहे. महाराज म्हटले, मी बोललेलं खरं होईल म्हटले. स्त्रीचा पुरुष झाला बरं का. हा, ती पुरुष झाला, तिचा लक्षात ठेवा. साधू पुरुषाचा आशीर्वाद वाया जात नाही. तेव्हा त्या महात्म्याने सांगितलं, मी दिलेला आशीर्वाद वाया जाणार नाही. विश्वास ठेव माझ्यावरती. ज्या अर्थी माझ्या मुखातून आशीर्वाद आला, याच्या मागे काहीतरी ईश्वरी संकेत आहेत म्हटले. ईश्वरी संकेत आहेत. तिथून तो महात्मा काशीला आला आणि काशीला आल्यानंतर सांगितलं, चैतन्या आता आपण आळंदीला जावं आणि पुन्हा गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करावा. तू संन्यास घेतलास बरोबर आहे, पण माझी आज्ञा आता तुला पुन्हा गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करावा लागेल. विठ्ठलपंत म्हणाले, स्वामी महाराज बरोबर आहे, पण हे शास्त्राच्या विरुद्ध आहे ना. हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. हे बघ, शास्त्राच्या विरुद्ध जरी असले तरी गुरूंची आज्ञा तुला मान्य करावी लागेल. गुरुची आज्ञा मान्य करावी लागेल. ह्या गुरु आज्ञेच्या मागे काही ईश्वरी संकेत आहेत. तेव्हा मी सांगतो तेवढा विचार कर. तू पुन्हा आळंदीला जा आणि गृहस्थ आश्रमाचा स्वीकार कर. तू आता अधर्माचा विचार करू नको, बाकीचा विचारच करू नको म्हणजे. आले, आळंदीमध्ये आले. आता गुरूंची आज्ञा आहे, गुरूंच्या आज्ञेने पुन्हा गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला बरं का. आता गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला म्हणून त्या वर्णन केले. हा घडलेला प्रसंग आहे बरं का, अक्षरबद्ध आहे, कथाकथित नाही. तव नरसिंह आश्रमाशी निजे स्वप्नी दृष्टांत झाला अकस्मात महाक्षेत्री. चैतन्य आश्रमाशी आहे भार्या घरी, पतिव्रता माहेरी मार्गलक्षी. तरी तुम्ही जाऊन या आणावी ते येते आणि द्यावे संन्याशांचे तिची हाती. उभयता एकत्र नांदवावी ऐके, जब होती बाळके चौघे पोटी. इंद्रायणी तिरी आहे ती सुंदरा, माझी अलंकापुरा पतिव्रता. तरी तुम्ही अनुमान करिता येदरती, जावे शीघ्र गती आणावीती. निळोबरांनी वर्णन केले बरं का. घडलेला प्रसंग आहे, संतांनी वर्णन केले बरं का. आणि त्याप्रमाणे आले, संन्यासाश्रम स्वीकारला. काय विशेषता याच्यामध्ये आहे, 3 प्रसंग महत्वाचे.
कन्यादान करण्याच्या आधी त्या बापाला स्वप्नदेवानी स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं बरं का. ज्यांना याचा स्वीकार करायचा आहे त्यांना स्वप्नामध्ये जाऊन देवानी सांगितलं. आणि पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये एकत्र येऊन यांच्या पोटीही 4 भावंड यावीत म्हणून पुन्हा स्वप्नामध्ये 3 स्वप्न दृष्टांत घडलेत बरं का. हे ईश्वरी संकेत आहेत बरं का. या स्वप्नाला दृष्टांत म्हणतात, कारण स्वप्न हे खरं नसतं असं शास्त्र सांगतं बरं का. स्वप्न हे खरं नसतं, स्वप्न हे खोटं असतं. कितीतरी स्वप्न पडतात माणसाला, काय काही स्वप्न पडतात, पण त्यातलं एकही खरं कोणाचं होत का? स्वप्न कधी खरं नसतंच. यांच्या जीवनामध्ये घडलं कसं, हे तर अलौकिक आहे ना, हे तर आश्चर्य आहे, हे तर आश्चर्य आहे. ईश्वरी संकेत आहेत, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबांच्या जन्माच्या पूर्वीच त्यांच्या मायबापाच्या जीवनामध्ये दिव्य घडलेलं आहे. दिव्य लक्षात ठेवा. आपण हे कल्पना करू शकत नाही एवढं दिव्य त्या मायबापांच्या जीवनामध्ये घडलं. आपल्या कल्पनेच्या बाहेरचा भाव आहे बरं का. आले गावामध्ये, आळंदीमध्ये आले, पुन्हा स्वीकार केला. आळंदीमध्ये आले, स्वीकार केला. स्वीकार गेल्याबरोबर आळंदीच्या गावभर बातमी झाली बरं का. गावभर चर्चेचा विषय. जर खरंच संन्यासच घ्यायचा होता तर लग्न कशाला केलं, आणि पुन्हा संन्यास घेऊन जर विषयाची आसक्ती आवरली नाही तर संन्यास कशाला घेतला, पुन्हा लग्न, पुन्हा गृहस्थाश्रमात कशाला आले. एक तोंड येतोय बोलायला. हा, भले भले आळंदीतले सगळे बोलायला लागले हो. एक निंदेचा विषय झाला, निंदेचा विषय झाला. लक्षात जगणं मुश्किल झालं, जगणं. विठ्ठलपंतांना, रुक्मिणी मातेना, आळंदीकरांना तोंड दाखवता येईना, तोंड दाखवता येईना. चर्चेचा विषय जो जो भेटेल तो निंदाच करू लागला. अधर्म घडला, अधर्म घडला यांच्या जीवनामध्ये. फार मोठं पाप घडलं, फार मोठं पाप घडलं. असं आतापर्यंत शास्त्रामध्ये कधी घडलं नाही, असं आतापर्यंत कधी घडलं नाही. असं एक यांनी जीवनामध्ये केलंच कसं, केलंच कसं. उपहास गाव करू लागलं हो. सिद्धोपंतांनी सांगितलंय बघा, आणि विठ्ठलपंतांनी, रुक्मिणी मातेने विचार केला, आता गावात राहून गावातले लोक आपल्याला बोलणार याच्यापेक्षा गाव सोडून गावाच्या बाहेर राहिलेलं बरं. सिद्धबेटात राहायला गेले. का गावाचा संबंधी होणे, का गावाला तोंड दाखवण्यासारखं राहिलेलं नाहीये. गाव बोलते अधर्म घडला, अधर्म घडला. दोघंही विरक्त, आणि त्या सिद्ध बेटामध्ये राहून दोघांनी वास्तव्य केलं बरं का. आणि योग असा त्या सिद्ध बेटामध्ये वास्तव्य करता 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 त्या सिद्ध बेटामध्ये 4ही भावंड यांच्या पोटी प्रकट झाली बरं का. याच्या पुढचं मी विस्तार करू शकत नाही बरं का. त्यात पहिला अवतार झाला निवृत्तीनाथांचा. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपानत झाला भक्ता आनंद वर्तला. आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जने लागे पायी. चित्का ही मुक्ताबाई, अशी 4 भावंड, ही अशी 4 रत्न
प्रगट झाली. नामदेव महाराज वर्णन करतात, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे तसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले. क्रमाक्रमाने ही 4 रत्न त्यांच्या पोटी प्रगट झाले. त्यातला आजचा दिवस आहे ज्ञानोबरायांचा वर्ग. श्रावण वद्य अष्टमी मध्यरात्रीला ज्ञानोबराय प्रगट झाले. मध्यरात्रीला गुरुवार होता, आज शुक्रवार आहे. आणि 4 भावंड त्यांच्या पोटी प्रगट झाली. पुढचा चरित्राचा विस्तार आपल्याला करायचाच नाही, पण त्यातला एवढाच विचार घ्यायचा आहे, त्या ज्ञानोबरायांना ज्यांच्या पोटी प्रगट होण्याकरता माय बापांना काय करावं लागलं, दिव्य करावं लागलं. दिव्य बरं का. एका बाजूनं तपश्चर्येचं जीवन पहा आणि एका बाजूनं उपहासाचं जीवन पहा बरं का. एवढी मोठी त्या उभयतांनी तपश्चर्या केली, पण ते आज त्याच आळंदीमध्ये उपहासाला कारण ठरले बरं का. कोणाच्या तरी पोटी देव संत येत नाही बरं का. एका बाजूनं प्रसिद्ध आहे आणि एका बाजूनं अप्रसिद्ध आहे. एका बाजूनं सुखाचा प्रवाह आहे, एका बाजूनं दुःखाचा प्रवाह आहे. एका बाजूनं स्तुतीचा प्रवाह आहे, एका बाजूनं निंदेचा प्रवाह आहे. या दोन्हीच्या मधलं जीवन आहे या महात्म्यांचं बरं का. म्हणजे एका बाजूला एवढं त्यांचं जीवन उच्च कोटीचं आहे, एवढी मोठी तपश्चर्या केलेल्या, पण आज मात्र त्या समाजाला तोंड दाखवण्याकरता जागा झाली नाही का. संन्यासानंतर पुन्हा संसार करणं म्हणजे पाप सांगितले शास्त्रामध्ये बरं का. पातक सांगितले, अधर्म सांगितलाय. म्हणजे एका बाजूला धर्मही ज्यांच्या जीवनामध्ये नांदला आणि एका बाजूला अधर्मही जाणला. धर्म आणि अधर्म नांदण्याला हेतू ईश्वर इच्छाच आहे बरं का. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. धर्म आणि अधर्म नांदायला ईश्वर इच्छाच आहे. ईश्वरानेच त्यांना प्रवृत्त केलं धर्म करण्याकरता आणि ईश्वरानेच त्यांना प्रवृत्त केलं अधर्म करण्याकरता. ईश्वर इच्छेच्या फुलं काहीही चालत नाही. 2 भाव आहेत. म्हणजे अधर्म करण्याकरता कोणी प्रवृत्त केलं, देवानेच प्रवृत्त केलंय, विश्वेश्वराने. आणि धर्माने संसार कर म्हणून देवानेच प्रवृत्त केले. धर्म आणि अधर्म उच्च कोटीचा ज्यांच्या जीवनामध्ये नांदतो ना, तिथंच ही देव रूपाने ही मंडळी अवतीर्ण होतात बरं का. आणि अशा ह्या महान तपस्वी मायबापांच्या पोटी आज ज्ञानोबराय अवतीर्ण झाले. त्या ज्ञानोबरायांच्या अवतीर्ण होण्यास आज 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आमचं तुमचं सौभाग्य सर्वांचं. सद्गुरू पूर्णानंद महाराजांची कृपा आमच्या तुमच्यावरती आहे, त्यांची कृपा दृष्टी आहे. का म्हणाल, त्यांनी हा गोकुळाष्टमीचा उत्सव सुरू केला. त्यांनी सुरू केला म्हणून आजपर्यंत चाललाय बरं का. जर महाराजांचा अवतार झाला नसता, त्यांनी गोपालकृष्णाची मूर्ती इथं जर स्थापन केली नसती, तर गोकुळाष्टमीचा उत्सव झाला असता का? विचार करा बरं का, विचार करा. महाराजांचे उपकार मानले पाहिजेत आपण. आणि त्यांनी हा उत्सव चालू केला म्हणून आज आपल्याला हे ज्ञानोबरायांचं चरित्र सांगण्याची सद्बुद्धी निर्माण झाली. आपण कुठं हा उत्सव निर्माण करू शकलो असतो? फार अवघड आहे जगणं, लक्षात ठेवा. कारण एकदा थोडंसं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये आपली प्रसिद्धी आली की माणसं जाग्यावर थांबत नाहीत. तुम्ही पहा, मी संकल्प केला पण मला या 7 दिवसामध्ये 4 दिवसच मला करता आले का? 3 दिवसामध्ये मला काही बाहेर जावं लागलं. माझं काही अभाग्य असेल बरं का. नाईलाजाने मी काही स्वीकारलं. कुणी म्हणेल काही लोभ झाला असेल महाराजांच्या अंतःकरणामध्ये, कुणी काही म्हणा, पण जावं लागलं. जर उत्सवच नसता तर गावात आम्ही थांबलो असतो का?
गावात थांबला असतो का? असून माणसं येत नाहीत, वारकरी माणसं येत नाहीत देवळाकडे, आळंदीला राहिलेली पोरं येत नाहीत उत्सवाला. ज्या ज्ञानोबरांच्या भूमीत राहिली त्यांना सुद्धा याची जाणीव नाही. एवढी तरी जाणीव पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून मला 3 दिवस बाहेर जावं लागलं, मी माझं अभाग्य समजतो बरं का. का तर ज्ञानोबरांच्या 7 शताब्दी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मी केलेला संकल्प पूर्ण करू शकलो नाही. 4 दिवसामध्ये मी काही धावता विचार आपल्या समोर मांडण्याचा विचार केला. अल्पमतीनं मी माझ्या परीनं काही ज्ञानोबरांची सेवा आपल्या जीवनामध्ये सर्वांनाच घडावी, हा शताब्दीचा पर्वकाळ साधून केलेला संकल्प आहे. तेव्हा हे यथामती चरित्र ज्ञानोबरांचं अल्प चरित्र सांगितलंय. पुढचा चरित्राचा फार भाग आहे विचार आणखी. तेव्हा झालेली सेवा या पर्व काळाच्या निमित्ताने सद्गुरू पूर्णानंद महाराजांच्या चरणी, ज्ञानोबरांच्या चरणी आणि तीर्थरूप महाराजांच्या चरणी समर्पित करायचे आहे. आणि अशी सेवा आमच्या जीवनामध्ये खंड न पडता अखंड घडावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव